शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जय अकॅडमीच्या वतीने शहरातील पहिले स्टेम लॅब सुरू करण्यात येणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रातील ज्ञान प्रत्यक्ष प्रयोग, प्रकल्प आणि कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे स्टेम लॅब विशेषतः उपयुक्त ठरणार असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संघभावना आणि संवाद कौशल्ये वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. भविष्यात डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक संशोधक, उद्योजक तसेच रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यांची पायाभरणी या उपक्रमातून होईल. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे हे स्टेम लॅबचे अंतिम उद्दिष्ट असल्याची माहिती जय अकॅडमीचे प्राध्यापक रतनलाल अगरवाल यांनी दिली. नमस्कार, मी प्राध्यापक रतनलाल अगरवाल, जय अकॅडमी सोलापूर इथून आहे. स्टेम लॅबचं इनॉग्रेशन होतं आहे, उद्घाटन होतं आहे परवाच्या रविवारी 23 ऑगस्ट सकाळी 10 वाजता. स्टेम लॅब म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. मुलांचा कौशल्य विकास करण्यासाठी, त्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिस देण्यासाठी, ॲक्च्युली काम करून नवीन इनोव्हेशन करण्यासाठी, नवीन मशीन्स बनवण्यासाठी मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, IoT आणि AI. सध्या टेक्नॉलॉजी फार फास्ट वाढते आणि याचा अनुभव मुलांना 5वीपासून मिळण्यासाठी 5वी ते 10वीच्या मुलींसाठी कोणतीही शाळा, कोणतीही बोर्ड आणि कोणतेही माध्यम या सगळ्यांसाठी हा कोर्स सुरू आहे. वर्षातनं 35 सेशन्स ह्याच्यात घेतले जातील. सांगितलेले सगळे विषय त्याच्यामध्ये मुलांना करायला लावले जातील. प्रत्येकासाठी वेगळा संच दिला जाईल आणि हा सगळ्यांसाठी खुला आहे. परवा रविवारी ओपनिंग झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसिजर सुरू होईल आणि सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सोलापुरातील तमाम नागरिकांना आम्ही अशी आवाहन करतो की ही जी संधी सोलापूरच्या मुलांना मिळालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही संधी करावी आणि ही संधी घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना हे एक चांगलं गिफ्ट तुमच्या मुलांना घेऊन द्यावं असं पालकांना आवाहन करतो. नमस्कार. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स, फोर्स, मोशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कोडिंग हे सगळं काही आपण त्यांना वेळोवेळी शिकवणार आहे. आता आपण जेव्हा वर जाऊ तिथे मी तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये काही मशीन्स दाखवणार आहे. रॉकेट कसं लॉन्च केलं जातं, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, ते कसं करायचं. एखादा आम्हाला कार बनवायची तर ती कार कशी बनवायची, त्याच्यासाठी काय काय सेन्सर्स लागणार आहेत, काय काय मोटर्स लागणार आहेत, वेगवेगळ्या टाईपचे मोटर्स काय आहेत, हे आपल्याला इंजिनिअरिंगला शिकायला मिळतं आज. पण आपल्याला हे 5वी, 6वी, 7वी शालेय शिक्षणामध्ये याचा समावेश जर झाला तर मुलं इंजिनिअरिंगला गेल्यापर्यंत फार पुढं जातील. मी रिसेंटली चायनाला गेलो होतो. तिकडल्या एका नर्सरी स्कूलमध्ये मी जेव्हा व्हिजिट केली, पूर्व प्राथमिक शाळेमध्ये, ते लोक जॅक अँड जिल, A फॉर ॲपल हे सगळं काही पण शिकवत नाही, सगळं फेकून टाकले त्यांनी. ते कृती शिकवतात. कृती म्हणजे सरळ तुम्हाला वस्तू देतात आणि ते करायला लावतात. तिकडं मुलं स्वयंपाक करतात, तिकडं मुलं मशीन्सवर कामं करतात, कार्पेंट्री करतात, सगळं काम स्वतः करतात. आज तुम्ही जर बघितलं भारतामध्ये अशी परिस्थिती आहे आपल्या की इंजिनियर इझी लेवलवर होतो पण सुतार, प्लंबर हे लोक लवकर अवेलेबल होत नाही. त्यांची कमाई उलट इंजिनियर्सपेक्षा जास्त आहे कारण स्किल आहे त्यांच्याकडे. आज प्लंबर तर म्हणला मी तुम्हाला 2 तासांनी येतो, संध्याकाळी येतो, गप्प बसावं लागतं. हे लवकर मिळत नाही. तर कौशल्य विकास हे अतिशय गरजेचं आहे आणि मुलांना सुरुवातीपासून बघा, तुमचा आमचा काळ वेगळा होता. आपण घरी काम करत होतो, आताची मुलं काम करत नाही. तर या सगळ्याच्या मागचा प्रयत्न हा आहे की मुलांनी क्रिएट केलं पाहिजे, इनोव्हेट केलं पाहिजे, नवीन वस्तू बनवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. असा हा स्टेम लॅब आहे आणि या स्टेम लॅबचं परवाच्या रविवारी उद्घाटन होणार आहे. माझं आपल्या सगळ्यांना एक विशेष विनंती आहे की हे जे मी काम केलं आहे, हे जे मी एक पाऊल टाकलेलं आहे, हे सोलापूरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. कारण जसं आपण म्हणतो की चौथा स्तंभ तुमचं न्यूज चॅनलवाल्यांचं, वर्तमानपत्रांचं, यूट्यूबर्सचं, या सगळ्यांचं महत्त्व, सोशल मीडियाचं महत्त्व आता अलीकडच्या काळामध्ये एवढं वाढलेलं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं
एक छोटंसं काम आहे आणि त्यासाठी मी विनंती करतो की तुम्ही हे सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं. एक प्रांजळ एफर्ट आम्ही लावलेला आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. असे वेगवेगळे त्याचे मुवमेंट्स आपण करू शकतो. लाडकाचा इशारा काय? फोन चेक करा बघा. चेक तुम्हाला कसं असं हे सगळं सर एकंदरीत प्रकार आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, ह्युमनाईड रोबोट आहे. ह्युमनाईड का म्हणतो आपण, का तर हा एक आपल्या मानवासारखा एखादा दिसतो, त्यामुळे आपण तर थोडं मागवा तुम्ही मागवा मागे या साईडला. वेगवेगळे एक्सप्रेशन, एक तर हा मागे पुढे चालू शकतो. आता तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघितले तर त्याच्या डोळ्यावरून आपण त्याचे एक्सप्रेशन बघू शकतो. तर त्याला अँग्रीमध्ये तो रागात असल्यासारखा दाखवतो, त्याचा फेस तो करतो अँग्री. सर थोडं साईडला वाजवून तर तुम्ही. त्यानंतर आणखी हँड मुवमेंट वगैरे आपण करू शकतो. तो बोलतो का सर? युगाच बोलव नाही. वेव वगैरे करू शकतो तुम्हाला. सर चला इथे स्वतः बनवतील हे आणि हे चालवून बघतील. अशा पद्धतीनं हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आता कोणत्याही, जसं आपण हे गिंबल म्हणतो, गिंबलचं फंक्शन काय, तुम्ही कसे जरा कॅमेरा सरळ होतो तसं हे